तर हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पहाटेच्या वाजलेले आहेत 3:30. तर अशा वातावरणात आज खाना बनाने का मूड नाही आहे. पण कसंबसं करून मी स्वयंपाक बनवला आणि साहेबांचा डबा तयार करून दिला आणि साहेब गेले त्यांच्या जॉबवरती. त्यानंतर मग मी घरातले भांडे वगैरे घासले आणि क्लिनिंगची एक कामं मला दिसतच गेली. म्हणजे जी काही बऱ्याच दिवसापासून पेंडिंग राहिलेली कामं होती ती सगळी मी आवरायचा प्रयत्न केला. कारण की आज ना म्हणजे वेळ होता माझ्याकडे भरपूर. स्वयंपाक तर पूर्ण झाला होता. म्हणजे वैभवदत्ताच्या डब्याची सोय झाली होती. त्यानंतर मग आता एक्स्ट्रा वेळ होता तर त्याचा सदुपयोग करून घ्यावा म्हणून ना मी घरातली साफसफाईची कामं केली. खास करून किचनमधली साफसफाईची कामं केली. त्यानंतर ॲक्वाचं पाणी भरून घेतलं हंड्यामध्ये आणि मग आता वैभवदत्तासाठी बटाट्याची भाजी बनवायची होती. वडापावची जी भाजी असते ती बनवायची होती. त्यानंतर मग मी किचनची पूर्ण साफसफाई केली. म्हणजे लादी वगैरे पुसून घेतलं, झाडू मारून घेतला. त्यानंतर वैभवदादा नाश्ता वगैरे झाला. वैभवदादा निघाला शाळेमध्ये आणि त्याच्यासोबत मी चालली कचरा फेकायला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय.